शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मैत्रिणींनो, कशा आहेत? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे। चला, मी आज बनवणार आहे लिंबाचं लोणचं। लिंबाचं लोणचं कसं बनवणार आहे चला मी तुम्हाला दाखवते। मी आता हे स्वच्छ पाण्यात लिंब धुवून घेतले, धुवून घेतले चांगले स्वच्छ पाण्यामध्ये, असे स्वच्छ पाण्यामध्ये लिंब धुवून। आता आहे ना, हे बघा लिंब धुवून झाले आपले। आता हे लिंब असे आपल्याला ना अशा अर्ध्या अशा खापी करून घ्यायच्या, त्याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या, असे बारीक करून घ्यायच्या। हे असं कापून घ्यायचं, 4-4 खापी करायच्या। हे लिंब असे आपल्याला चिरून घ्यायचे। हे असे लिंबांना आपल्याला चिरून घ्यायचे, 4-4, 2-2, 3-3 खापी करून घ्यायच्या याच्या, आणि याच्यातली सगळी बिया काढून घ्यायच्या। बिया काढून घेतल्या का असे करून घ्यायचे, आणि याच्यातले असे बिया काढून घ्यायचे, असे बिया काढून घ्यायचे चमच्याने येणं किंवा चाकून असे काढायचे। आणि हे अशा बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या, बारीक बारीक ना अशा चिरायच्या, 4-4, 5-5, 6-6 करून घ्यायच्या। आता याला आपण ना मिक्सरमधून काढणार आहे। हे असं मिक्सरमधून काढून घ्यायचं। बघा, हे लिंब आपण बारीक करून घेतले, ते तुकडे करून घेतले, मी मिक्सरमधून काढून घेतले। लोणच्याला लागणार काय काय लागणार आहे ते बघा। इथे मिरची पावडर आहे, साखर आहे, आणि थोडंसं मीठ टाकायचे, पण मी ते मीठ घेतलेलं आहे। आता हे आपल्याला इकडं कढई ठेवली आहे मी, टाकायचे, गरम झाली कढई। हे असं टाकून आपल्याला परतून घ्यायचं, असं हे असं परतून घ्यायचं। लिंबाचं लोणचं असं करून बघा, नक्की खूप चांगलं लागतं। कसं करायचं, झटपट होणारं लिंबाचं लोणचं। आणि असं कधी बघितलेलं नसेल तुम्ही लोणचं, असं हे बघा आणि करून बघा आणि खाऊन बघा। हे असं चांगलं परतून घ्यायचं। आता ना चांगलं परतून घेतलं, असं परतून घ्यायचं। आणि आता टाकायची आपल्याला साखर टाकायची। ही साखर, मिरची पावडर, आणि थोडंसं मीठ टाकते, थोडंसं मीठ टाकायचं, हे थोडंसं मीठ टाकायचं। असं लिंबाचं लोणचं करून बघा, कधी नाही बघितलेलं लोणचं। आता हे असं ना चांगलं असं बारीक गॅस करायचा, बारीक गॅसवर असं हे असं गॅसवरनं परतून घ्या। आणि मिरची पावडर तुमच्या अंदाजे जेवढी टाकायची तेवढी टाका तुम्हाला, आणि साखर पण तेवढीच टाका, आणि मीठ थोडंसं टाका। बारीक गॅस राहू द्या, आणि बारीक गॅसवर असं वाफेवर ठेवा त्याला थोडा वेळ। साखर आणि मिरची पावडर टाकलं ना, 10-15 मिनटं बारीक गॅसवर असं राहू द्यायचं। मग ते आपोआप आळून जातं त्यातलं पाणी, साखरेचं पाणी झालेलं। आणि असं मग नंतर 10-15 मिनटानंतर असं बनून बघा लोणचं।